हरिओम मंडळी, आपण काल पाहिल्याप्रमाणे आज दाम व्याल कट उपाख्यान हे बघणार आहोत. आपण काल पाहिलं की चित्तनाश झाला तरी वासना नाश व्हायला पाहिजे आणि त्या वासना नाशाचा उपाय आहे अहंभाव मुक्त होऊन पुरुषार्थ करणे. असा या पुढच्या कथेमध्ये आपल्याला तो उपाय सांगितलेला आहे. काय? अहंभाव मुक्त होऊन पुरुषार्थ करणे. अहंभाव मुक्त होणे म्हणजेच ममत्व सोडणे. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, घर माझं, दार माझं, कपडे माझे, खाणं माझं, बायको माझी, मुलं माझी, आई माझी, वडील माझे, भाऊ माझे, बहिणी माझ्या, हे सगळं माझं जे आहे त्याला म्हणतात अहंभाव. यातून मुक्त होऊन पुरुषार्थ करणे. मग पुरुषार्थ आपल्याला माहिती आहे कोणकोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ आहेत. पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. मोक्षासाठी प्रयत्न करतो आपण. त्याची पहिली पायरी धर्म आहे. धर्म म्हणजे कर्तव्य पालन. प्रत्येक व्यक्तीबरोबर आपला धर्म बदलतो हे आपल्याला माहिती आहे. मी आई असेल तर मुलांबरोबर माझा मातृधर्म आहे. मी शिक्षक असेल तर विद्यार्थ्यासोबत माझा अध्यापक धर्म आहे. मी बाहेर रस्त्यावर फिरत असेल तर माझा नागरिक धर्म आहे. मी माझ्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर असेल तर तिथे माझा मित्रधर्म आहे. असं प्रत्येक माणसाबरोबर धर्म बदलतो आणि धर्म म्हणजेच कर्तव्य. तर ते कर्तव्य त्यांनी नीटपणे पार पाडणं याला म्हणतात पुरुषार्थ. धर्म, अर्थ म्हणजे अर्थार्जन, काम म्हणजे इच्छापूर्ती आणि मोक्ष म्हणजे त्या इच्छांमधून मुक्ती. तर ही कशी मिळेल? तर त्याचा उपाय असा आहे की अहंभाव मुक्त म्हणजे ममत्व मुक्त पुरुषार्थ केला की बरोबर वासना क्षय होतो, वासनांचा क्षय होतो. हे सांगण्यासाठी ही गोष्ट इथे सांगितलेली आहे. बघा, वसिष्ठ उवाच दाम व्याल कटन्यायम भीमभास दृढस्थितिम शृणु राघव तच्छ्रुत्वा यद इष्टम तत्समाचर. किती स्पष्ट उपदेश आहे. त्यांनी असं सांगितलं की दाम, व्याल आणि कट यांची गोष्ट तुला मी सांगतो. भीम, भास आणि दृढ यांची पण गोष्ट मी तुला सांगतो. हे ऐकून, श्रुत्वा या दोन्ही गोष्टी ऐकून मग यद इष्टम तत्समाचर, त्यातलं तुला जे योग्य वाटेल, इष्ट वाटेल, उत्तम वाटेल त्याचं आचरण तू करावंस असं रामाला वसिष्ठ सांगतात. म्हणजे मी सांगतो तसंच कर असं नाही सांगत. मी सांगतो त्यातलं तुला जे इष्ट वाटेल ते तू स्वीकार आणि त्याप्रमाणे तू आचरण कर असं ते रामाला सांगतात. तर या उपाख्यानाचे 2 भाग आहेत. पहिला भाग आहे तो दाम, व्याल आणि कट या राक्षसांची गोष्ट आणि दुसरा भाग आहे तो भीम, भास आणि दृढ या 3 राक्षसांची गोष्ट. असे ते या कथेचे 2 भाग आहेत. तर पहिला भाग आहे तो आता आपण सुरू करू. एकदा पाताळ लोकाचा राजा शंबरासूर याला खुमखुमी आली. कारण तो मायावी होता आणि अत्यंत पराक्रमी होता आणि त्याला एक दिवस सुरसुरी आली की आपण आता देवांना परास्त करायचं, हरवायचं देवांना. आणि म्हणून त्यांनी युद्ध पुकारलं, देवांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं, युद्ध सुरू केलं. बरेच दिवस तुंबळ युद्ध झालं, कोणीच हरेना, देवही हरेना, शंबरासुरही हरेना. मग शंबरासुरांनी आपल्या मायावी शक्तीचा वापर करायचं ठरवलं आणि मायेच्या आधारे त्यांनी दाम, व्याल आणि कट नावाचे 3
महाबलाढ्य विशाल देह असलेले असे मायावी राक्षस तयार केले आणि त्या राक्षसांवर जबाबदारी सोपवली की तुमचं काम काय, देवांना परास्त करणे. बस, दुसरं तुम्ही काहीही नाही करायचं. तुम्ही एकच काम करायचं, ते म्हणजे देवांना हरवायचं. बाकी तुम्हाला दुसरं काही काम नाही. दुसरीकडे डोकं घालायचं नाही, पाहायचं नाही, डोळ्याला झापड बांधायची नाही. एकच काम करायचं, ते म्हणजे देवांना परास्त करायचं. बराच काळपर्यंत या बलाढ्य अशा या 3 राक्षसांनी त्यांच्या मनामध्ये मृत्यूचं भय नव्हतं. त्यांना काही प्राप्त करायचं नव्हतं. आपल्या मालकांनी जे सांगितलं तेवढं करायचं झापड लावून, हे त्यांनी ठरवलेलं होतं. त्याच्यामुळे देवांची सेना त्यांच्यापुढे टिके ना. कारण काय, अहंकार नाही, काही मिळवायचं नाही, काही द्यायचं नाही, काही घ्यायचं नाही. एकच काम करायचं, समोर शत्रू दिसला का टिपायचा, शत्रू दिसला का टिपायचा. त्याच्यामुळे देवसेना घाबरली आणि आले ना पळत पळत ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला सांगितलं, हो म्हणे, काय करावं, आमची देवसेना नष्ट होत चाललेली आहे आणि शंभरासुराचं वर्चस्व वाढतं आहे, काय करावं. मग त्यांनी थोडासा विचार केला की असं का होतं आहे, हा दाम किंवा व्याल किंवा कट हे जिंकतायत कसे. तर त्याच्या लक्षात येतं की त्यांच्या मनामध्ये अहंकार नाही, कशाबद्दल ममत्व नाही, कशाची लालसा नाही, कशाची वासना नाही आणि त्यामुळे ते हरत नाहीत. असं आहे, माणसाच्या मनामध्ये एकदा ममता वासना या गोष्टी शिरल्या की तो कर्तव्याला विसरतो, धर्म विसरतो. हे माणसाच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून माणूस हारतो. आणि हे हारत नाहीत त्याचं कारण हे आहे, हे ब्रह्मदेवाला कळतं. आणि मग ब्रह्मदेव देवांना युक्ती सांगतात की तुम्हाला असं डायरेक्ट त्यांच्याशी युद्ध करून कधीच जिंकता येणार नाही. मग असं युद्ध करा की ज्यामुळे त्यांच्या मनामध्ये जगण्याची इच्छा निर्माण होईल, त्यांच्या मनामध्ये युद्धाबद्दल भय निर्माण होईल, त्यांच्या मनामध्ये काहीतरी प्राप्त करण्याची लालसा निर्माण होईल, त्यांच्या मनामध्ये ममत्व आणि अहंकार निर्माण होईल. असं करा, म्हणजे मग तुम्हाला जिंकता येईल. आता या कामात तर देव एकदम परफेक्ट. त्यांनी बरोबर त्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण केला, त्या तिघांच्या मनामध्ये ममत्व निर्माण केलं की हे माझं कौशल्य आहे, मी आहे म्हणून शंभरासूर जिंकतो आहे वगैरे वगैरे. अशा प्रकारचा अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण केला. काहीतरी प्राप्त करण्याची लालसा निर्माण केली, जीवनाबद्दल प्रेम निर्माण केलं आणि मग या तिघांना युद्ध करण्याची भीती वाटायला लागली. ते घाबरून युद्ध करायला येईन असे झाले आणि देवसेनेची सरशी व्हायला लागली. हे शंभरासुराला कळलं. मग शंभरासुरांनी त्यांना बांधून ठेवलं, कैदेत टाकलं आणि पुन्हा 3 आणखी नवीन राक्षस तयार केले. ही आता कथेचा दुसरा भाग. ते कोण होते, तर भीम, भास आणि दृढ. नावच त्यांची कशी आहेत बघा, भीम, भास आणि दृढ. हे 3 नवीन राक्षस तयार केले आणि त्यांच्या मनामध्ये हे काहीही निर्माण होऊ नये म्हणून ते मुळातच आत्मज्ञानी असेच तयार केले. ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये कधीही वासना, अहंकार, ममत्व, लालसा निर्माण होणार नाही, याची शक्यताच नाही, याची खात्री करून घेऊन आणि मग त्यांना युद्ध करायला पाठवलं. आता ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला मिळवण्यासारखं काही राहतच नाही. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याच्याकडे अहंकार शिल्लकच राहत नाही. त्याला माझं तुझं परक असं काही राहतच नाही. तो फक्त कर्तव्य करतो. कर्तव्य काय, देवसेनेला हरवायचं, इतकंच कर्तव्य तो करत राहतो. त्याला मागचं पुढचं इथलं बाजूचं काही दिसत नाही, समोर असून दिसत नाही. त्यामुळे पुन्हा देवसेना हरायला लागली. मग आता ब्रह्मदेवा सकट सगळे देव विष्णूला शरण गेले
आणि त्यांना सांगितलं की बाबा हे आत्मज्ञानी आहेत, हे कशानेच परास्त होत नाहीत, काय करावं. मग मग विष्णू स्वतः तिथून युद्धभूमीवर येतात आणि सुदर्शन चक्राने त्या तिघांचा वध करून त्यांना विष्णू लोकामध्ये स्थान देतात. कारण ते आत्मज्ञानी आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्यांचा अपमान नाही करता येत. म्हणून मग त्या तिघांना ते विष्णू लोकामध्ये स्थान देतात, म्हणजेच त्यांचा उद्धार करतात, त्यांना सद्गती प्राप्त होते. या दोनमध्ये आपल्या लक्षात असं येतं की हे दाम वगैरे जे होते ना, दाम, व्याल आणि कट, हे कशाने हारले? अहंकार, ममत्व, लालसा आणि वासना यांच्यामुळे हारले. आणि भीम, भास आणि दृढ हे कशाने जिंकले? आत्मज्ञान आणि विवेक त्यांच्याकडे होता म्हणून ते जिंकले. मग माणसाला जर जिंकायचं असेल तर अहंता, ममता, वासना, लालसा हे त्याला सोडावं लागेल. आणि त्याच्या ठिकाणी काय स्थापित करावं लागेल? तर विवेक आधी. म्हणजे माझं श्रेयस काय आणि प्रेयस काय हे मला कळलं पाहिजे. ते विवेकाने कळतं. विचार, विवेक पाहिजे. मग विवेक आला की आत्मज्ञान त्याच्या मागोमाग येतं. त्याची स्थापना आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. म्हणजे मग आमची अवस्था त्या दाम, व्याल आणि कट यांच्यासारखी होत नाही. सुरुवातीला तेही होते ना असेच, त्यांना ममत्व वगैरे काही नव्हतं. पण ते जेव्हा त्यांच्या मनात निर्माण झालं, निर्माण केलं गेलं प्रयत्नपूर्वक, तेव्हा त्यांच्या रसाला सुरुवात झाली. मात्र काही लोक असे असतात की ज्यांच्या मनामध्ये आपण प्रयत्न करून सुद्धा अहंता, ममता वगैरे ह्या गोष्टी निर्माण करू शकत नाही. तसे हे नंतरचे होते भीम, भास आणि दृढ. आणि त्याच्यामुळे त्या शंभरासुराला कैफ चढला होता की आता मला कोणीही हरवू शकत नाही. म्हणून मग जसं भीम, भास आणि दृढ यांना विष्णूंनी आपल्या लोकात स्थान दिलं, तसं नंतर शंभरासुराचा सुद्धा वध विष्णूंनीच केला आणि देवांना त्याच्या भीतीपासून मुक्त केलं. तर हे आख्यान सांगण्याचं कारण काय, तात्पर्य काय या आख्यानाचं, ते वसिष्ठांनीच सांगितलंय. ते रामाला म्हणतात, दाम, व्याल, कटन्यायो माते भवतु राघव. राघवा, मी तुला हे का सांगितलं तर तू दाम, व्याल आणि कट यांच्यासारखा होऊ नकोस. ते ज्या पद्धतीने वागले, म्हणजे आधी छान आत्मज्ञानी होते, नंतर सगळं बदललं आणि नंतर त्यांचा ऱ्हास झाला, तसा तू होऊ नकोस. मग कसा हो? भीम, भास, दृढस्थित्या त्वं विशोका भव. भीम, भास आणि दृढ यांची जी स्थिती होती त्या स्थितीला प्राप्त करून घे. आणि विगत शोकः यस्य विशोकः, शोकाला कुठेही जागा नाही अशा चित्ताचा तू हो. विगत शोक असा तू हो, असं ते रामाला सांगतात. तस्माद वासनया बद्धम, त्याचं कारण सांगितलं. वासनया बद्धम, माणसाच्या मनात वासना निर्माण झाली की तो बांधला जातो, त्या वासनेमध्ये, कर्मफळामध्ये बांधला जातो. मुक्तम निर्वसनम मनः, निर्वासनम मनः, ज्याच्या मनात वासना नाही तो मुक्त होतो. कुणासारखा? भीम, भास आणि दृढासारखा मुक्त होतो. राम, निर्वासनी भव, तू निर्वासन हो, वासना रहित हो. आहरस्व विवेकतः, आणि ही अर्हता कशी प्राप्त कर तर विवेकतः, विवेकाच्या माध्यमाने प्राप्त कर. आणि हे सगळं रामाला वसिष्ठांनी का सांगितलं तर ही निर्वासन होणं, काय म्हणतात त्याला, विवेक निर्माण होणं, हे सगळं वसिष्ठांना कोणी सांगितलं तर स्वतः ब्रह्मदेवन,
कमलासन ब्रह्मदेवानीच वसिष्ठांना हा उपदेश केला होता. आणि वसिष्ठांनी तो रामाला केला, कारण राम हा उपदेश पात्र, उपदेशाला पात्र असा शिष्य होता. उपदेश त्यालाच करावा जो उपदेशाला पात्र आहे. अपात्र माणसाला उपदेश करून काही उपयोग नाही. तुमचं बोलणंही वाऱ्यावर, उपदेशही वाऱ्यावर आणि ते पोरगंही वाऱ्यावर, त्याचा काही अर्थ नाही. म्हणून रामाला हा इतका मूल्यवान उपदेश का केला, की जो त्याला ब्रह्मदेवाकडून मिळाला होता. तर राम उपदेश करण्यास पात्र होता, म्हणून रामाला त्यांनी हा उपदेश केला. रामाच्या माध्यमातून त्यांनी हा उपदेश आपल्याला सुद्धा केलेला आहे. किती छान या गोष्टी कशा क्रमशः जात आहेत बघा. पहिल्यांदा चित्तनाशासाठी 7 दृष्टांत दिले. आता हे 3 दृष्टांत पुढचे हे वासना नाशासाठी सांगितले. आणि एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचं कारण हे आहे की माणसाला जे त्याच्या सरावात नाही, जे त्याच्या अभ्यासात नाही, जे त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनात नाही, ते त्याला पटवून द्यायचं असेल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. त्याच्याशिवाय त्याचं दृढीकरण होत नाही. माणसाच्या जीवनात या गोष्टींचं दृढीकरण व्हावं म्हणून या कथा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर येतात. तेव्हा आज आपण दाम, व्याल आणि कट यांच्यासारखं न वागता भीम, भास आणि दृढ यांच्यासारखं वागण्याचा संकल्प लक्षात घेऊन इथे थांबणार आहोत. उद्या दाशूर उपाख्यान नावाचं उपाख्यान आपण बघणार आहोत. या दाशूर उपाख्यानामध्ये हे संसार संकल्प जो आहे त्याचं स्वरूप आपण बघणार आहोत. पण ते उद्या बघणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत. हरिओम.